जून 2022 राज्यसभेत भाजपचे धनंजय महाडिक हे अतिरिक्त उमेदवार म्हणून निवडून आले। सत्ताधारी महाविकास आघाडी आलबेल नसल्याची कुणकुण सुरू झाली। 1-2 मते इकडे तिकडे झाली असली तरीही सरकारला धोका नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं। 10 दिवसात विधान परिषद निवडणूक झाली आणि शेवटच्या उमेदवारासाठी काँग्रेसच्याच 2 उमेदवारांमध्ये लढत झाली। भाजपचा अतिरिक्त उमेदवार निवडून आला। महाविकास आघाडीची मते फुटली। एकनाथ शिंदे आधी सुरत मग गुवाहाटीला गेले। शिंदेच मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले। या घटनेला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत। या 2 वर्षात सरकारने अनेक कामं केली आणि तितकेच वादही ओढून घेतलेत। शिंदे फडणवीस सरकारने सर्वाधिक लक्ष दिलं ते पायाभूत सुविधांच्या विकासावर। मेट्रोची कामे, कारशेडची कामे, जलयुक्त शिवार अशी कामे धडाडीने पूर्ण केली। शिवडी न्हावा शेवा हा सर्वात मोठा समुद्री पूल पूर्ण केला। कोस्टल रोडच्या कामाला गती दिली। आता कोस्टल रोड पूर्ततेच्या मार्गावर आहे। शिवडी न्हावा शेवा महामार्ग ही सरकारची सर्वात मोठी उपलब्धी। रोज तब्बल 30,000 वाहने या पुलावरून प्रवास करतात। मुंबई ते न्हावा शेवा हे अंतर तब्बल 1.5 तासाने कमी झालंय। पायाभूत सुविधा क्षेत्रातील चमत्कार म्हणजे हा समुद्री सेतू। राज्य सरकारच्या कामांची सर्वाधिक जाहिरात करते त्यात हा सेतू आघाडीवर आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकताच या पुलावरून प्रवास केला आणि कामाची पाहणी केली। त्यावेळी या पुलाच्या संपर्क रस्त्याला भले मोठे तडे गेल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं। तसेच या पुलाच्या कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला। हा मार्ग वाहनधारकांच्या जीवाशी खेळणारा आहे असा आरोप पटोले यांनी केला। काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडियावर देखील त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। मात्र हे तडे सागरी सेतूला पडलेले नसून संपर्क रस्त्याला पडले आहेत। पुलाला कोणताही धोका नाही असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून दिलं आहे। धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी। लाखो लोक या झोपडपट्टीत अत्यंत दाटीवाटीने राहतात। महायुती सरकारने या झोपडपट्टीच्या पुनर्विकासाच्या कामाला गती दिली आहे। तब्बल 11,000 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे आणि हे काम अदानी यांच्या कंपनीला मिळालंय। कंपनीने पुनर्विकासातील झोपडी धारकांचा सर्वे करण्यास सुरुवात केली। मात्र अदानीला हा प्रकल्प देऊ नये अशी मागणी करीत विरोधक रस्त्यावर उतरले। हे काम सरकारी यंत्रणांनी करावं, म्हाडाला हे काम देण्यात यावं, अपात्र स्थानिकांचे तेथेच पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली। कंपनीच्या सर्वेचं काम देखील बंद पाडण्यात आलं। ये धारावी आपका है, ये आपका है और ये आपका रहना चाहिए। यहाँ पे आपको आपका जो स्किल है, हुनर है, उसको सपोर्ट करना चाहिए। बैंक के दरवाजे आपके लिए खोलने चाहिए और यहाँ पे इंडिया का मैन्युफैक्चरिंग सेंटर बनना चाहिए। ये है सच्चाई। ये धारावी मेक इन इंडिया है। ये है मेक इन इंडिया असली। और ये सोचते हैं कि देश दलालों से बनता है। देश दलाल नहीं बनाते, देश आप जैसे लोग बनाते हैं। ये मेरा आपके लिए मैसेज है। नागपूर ते गोवा अशा शक्तीपीठ मार्गाची घोषणा राज्य सरकारने केली। तब्बल 86,000 कोटी रुपयांचा हा महामार्ग आहे। या प्रस्तावित महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग धोरणाप्रमाणे भरपाई मिळणार नाही। शेतकऱ्यांच्या कसदार जमिनी संपादित केल्या जाणार आहेत हा विरोधकांचा आक्षेप आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला सर्वाधिक विरोध दर्शविला आहे। विशेष म्हणजे विरोधी बाकांवरील लोकप्रतिनिधींसह सत्ताधारी लोकप्रतिनिधी देखील या प्रकल्पाला विरोध करीत आहेत। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सभागृहात या प्रकल्पाला विरोध केलाय। समृद्धी महामार्गाचं कॉन्ट्रॅक्ट ज्या कंपनीला मिळालं आहे त्याच कंपनीला शक्तीपीठ महामार्गाचं काम मिळत आहे। ही कंपनी सरकारची जावई आहे का असा सवाल सतेज पाटील यांनी केला। खासदार शाहू महाराज प्रकल्पाच्या विरोधात रस्त्यावर उतरले। सभापतीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं, कारण की जवळजवळ 27,000 एकर शेती या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून गिळंकृत करायचा हा विषय या ठिकाणी आहे। सभापती महोदय, उत्तर बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे 17 देवस्थानं जोडण्यासाठी हा रस्ता केला पाहिजे अशा पद्धतीची उत्तरामध्ये या ठिकाणी वाक्यरचना आहे। नेमका हा रस्ता ही शक्तीपीठ जोडण्यासाठी आहे का इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टरना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी आहे का कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचा आहे? हे उत्तरामध्ये सभापतीमध्ये आपल्याला लक्षात येईल
आणि शासन किती गतिमान आहे. एवढं शासन गतिमान झालं तर मला वाटतं राज्य आणखीन स्पीड न पळेल हे उत्तरामधून आपल्याला लक्षात येईल. आपल्याला सभापती महोदय 7/2/2024 ला या शक्तीपीठ महामार्गाची आखणी करण्यात आली म्हणून या उत्तरामध्ये आलेलं. 28/2/2024 ला हा राज्य महामार्ग म्हणून घोषित करण्यात आलं. म्हणजे 20 दिवसामध्ये याची आखणी करून 12,589 गट हे हुडकण्यात आले. हा रस्ता 27,000 एकरातून या ठिकाणी जाणार आहे. याची माहिती 20 दिवसात जर शासनानं काढली असेल तर मला वाटतं या अधिकाऱ्यांना पुरस्कार द्यावा लागेल. शिंदे फडणवीस यांच्या सरकारला पुढे अजित पवार येऊन मिळाले. शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीत राज्य सरकारचे प्रतिवर्षी 6,000 रुपये, 1 रुपयात पीक विमा, दुष्काळ, सततचा पाऊस, अतिवृष्टीसाठी कोट्यावधीची मदत, मदतीच्या निकषात वाढ, कृषी पंप, वीज बिल माफी, सौर ऊर्जेतून मोफत वीज, दूध, कापूस, सोयाबीन मदत, मराठवाडा वॉटर ग्रीड, सिंचनाच्या 125हून अधिक प्रकल्पांचा निधी आणि मंजुरी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत रुपये 5 लाखांपर्यंत उपचार, महिलांना एसटी प्रवास अर्ध्या तिकिटात, सर्व सरकारी कागदपत्रांवर आईचं नाव, लखपती करणारी लेक लाडकी योजना, निराधार योजना, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी, आशा सेविका अशा सर्व घटकांसाठी मानधनात वाढ, 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्तीत 5 पट वाढ, ग्रामसडक, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना अशा अनेक योजना 2 वर्षात राज्य सरकारने आणल्या आहेत. अर्थात पेपरफुटी, परीक्षा रद्द करणे, पीक विम्यावर शेतकऱ्यांची नाराजी अशा समस्या देखील निर्माण झाल्या आहेतच.